नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं निफ्टी पोस्ट मार्केट एनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. आजही निफ्टी गॅप डाउन ओपन झाली. त्यानंतरला निफ्टीने एक वन साइडेड फॉल 500 पॉइंट्सचा दिला. जसं आपण अर्लियर व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं, की आपण येत्या काही दिवसात 23,000चा लेव्हल पाहू शकतो आणि आता आपण 23,000च्या लेव्हलच्या नियर उभे आहोत आणि जर कंडिशन अशीच राहिली, तर आपण येत्या काही दिवसात 22,000चे लेव्हलही पाहू शकतो. चला तर पाहूया निफ्टीने आज कसं काम केलं आणि आपला ट्रेडिंग प्लॅन मंडेसाठी काय असेल. मित्रांनो, आजही निफ्टी मोर दॅन 150 पॉइंट गॅप डाउन ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने एक वन साइडेड मूव्ह दिला डाउन साइडला 500 पॉइंटचा. जसं आपण काल डिस्कस केलं होतं, आपला व्ह्यू होता तो डाउन साइडचाच होता. जर हा कालचा जो लो होता तो ब्रेक करतो तर आपण एक डाउन साइडला ट्रेड करणार होतो. पण मी एक बाउन्स एक्सपेक्ट केला होता मार्केटकडून. जर निफ्टी मोठा गॅप डाउन ओपन करते तर मला एक्सपेक्ट होतं की बाउन्स देईल कालचा जो लो होता तिथपर्यंत आणि नंतरला खाली पडेल. पण निफ्टी एक वन साइड खाली गेली आणि जे आपले टार्गेट होते 23,200 ते ओव्हर अचीव्ह केलेले आहेत निफ्टीने. आणि आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की आपल्याला निफ्टी येत्या काही दिवसात 23,000चे लेवल पाहायला मिळतील आणि ते आता निफ्टी 23,000च्या लेवलच्या जवळपास आलेली आहे. आणि जर हे ओव्हरबद्दल कंडिशन सुधारली नाही तर आपण येत्या काही दिवसात 22,000चे लेवलही पाहू शकतो. चला तर पाहूया उद्या मंडेचा आपला ट्रेडिंग प्लॅन काय असेल. मंडेला निफ्टी थोडी गॅपअप होण्याचे चान्सेस दिसत आहेत सध्या तरी. जर निफ्टी आपल्याला उद्या मंडेला इथे कुठेतरी मिळते 23,400च्या अराउंड आणि ते रिजेक्शन घेताना दिसते तर मी डाऊन साईडला ट्रेड करेन आणि माझा पहिला प्लॅन टार्गेट जो आजचा क्लोजिंग आहे तो असेल आणि हाई लेवल जर ब्रेक करते तर आपले नेक्स्ट टार्गेट 23,000चा जो राऊंड फिगर आहे 23,000 ते 23,900च्या अराउंड आपलं एक नेक्स्ट टार्गेट असेल. हा एक राऊंड लेवल आहे, तिथे निफ्टी मे बी थोडा एक बाउन्स देऊ शकते त्याला रिस्पेक्ट करत. तो आपलं मार्केटमध्ये अजूनही व्ह्यू बेरिश साईडलाच आहे. जर निफ्टी फ्लॅट ओपन होते तर तितकीशी चांगली मार्केट नसेल माझ्यासाठी, कारण इथूनच जवळपासच एक 100 पॉईंटच्या दूर निफ्टीचा एक मेजर सपोर्ट येतो आहे. त्यामुळे एक फ्लॅट ओपन होते तर माझ्यासाठी निफ्टी चांगली नसेल. जर मोठा गॅप डाऊन ओपन होते तर ठीक आहे. तर जर 23,000च्या खाली ओपन होते तर मी एक 23,000च्या खाली एक पहिल्या रेड कॅन्डल 5 मिनिटाच्या रेड कॅन्डलचा हायला SL लावून मी ट्रेड प्लॅन करेन आणि माझे नेक्स्ट टार्गेट असू शकतो 22,600च्या अराउंड माझा पुढचा टार्गेट मी ठेवू शकतो जर गॅप डाऊन ओपन होते मोठा. पण आता चान्स जर सध्या तर आहे ना गॅपअपचे दिसत आहेत. जर गॅपअप इथे कुठेतरी ओपन होते तर मी डाऊन साईडला ट्रेड प्लॅन करेन. सध्या माझी अपसाईडची कोणतेच प्लॅन नाही आहेत, कारण सध्या निफ्टी खूपच बेरिश आहे आणि अशा स्थितीमध्ये बाय साईडला ट्रेड कोणताही घेणं खूप रिस्की असू शकतं. म्हणून जर निफ्टी अपसाईडला जर 500-600 पॉईंट जरी पण इन्क्रीज होते तरी पण मी त्यात ट्रेड करणार नाही. एक दिवस मी ट्रेड सोडून देईन. ठीक आहे तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.